नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रवा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. खरं तर ना हा उत्तप्पा एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट बनतो. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी जाड रवा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले आहेत. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो सुद्धा घेतला तरी चालेल. आता याच्यामध्ये आहे ना, तुम्ही गाजर आणि बीट बारीक कट करून टाकलं ना ते सुद्धा टेस्टी लागतं. आपण जो रवा घेतला आहे ना तो अर्धा तास भिजत ठेवायचा. आता ना आपण जे कांदा, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो घेतलं होतं ते कट करून घेऊया. असं एकदम बारीक बारीक कट करायचं. त्यामुळं काय होईल, हे आपल्या रव्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला उत्तप्पा व्यवस्थित काढता येईल. इथे बघू शकता अर्ध्या तासानंतर आपला रवा एकदम छान भिजला आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि जे आपण कट करून घेतलेल्या भाज्या होत्या, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता, पण मला नाही आवडत म्हणून मी टाकलं नाही. थोडंसं पाणी ॲड करायचं. बघा असं ठेवायचं बॅटर. खूप छान होतात, या दही न टाकतासुद्धा खूप छान होतात. आता मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि नंतर गॅस स्लो करून त्यावरती तेल टाकून उत्तप्पा टाकायचा. आता इथे आहे ना, मी माझ्या रोजच्या वापरातील ॲल्युमिनियमचाच तवा घेतला आहे. तुम्ही नॉनस्टिकमध्ये सुद्धा बनवू शकता आणि ज्यांच्याकडे नॉनस्टिक नसेल तर ॲल्युमिनियमच्या तव्यात सुद्धा छान बनतात, पण तवा चांगला गरम होऊ द्यायचा. आता इथे उत्तप्पा टाकल्यानंतर त्याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. बघू शकता आणि नंतर पलटी मारायचं. खूप छान होतात. अशा प्रकारे आपला उत्तप्पा बनवून तयार आहे. हा उत्तप्पा तुम्ही दही किंवा ओल्या नारळाची चटणी याच्याबरोबर खाऊ शकता. खूप हेल्दी आणि झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने बनणारा नाश्ता आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.